Audio Jungle. It's Omkar style. It's Omkar style. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करायचा आहे. चॅनल पण नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून ज्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑल सेट करून घ्यायचं आहे, कारण त्याच्यासाठी मी अशीच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल आपण वापरलेलं आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्रामला पण भेटून जाईल. आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर आता जॉईन करून घ्या. तिथं आपण म्हणजे रेड मोशन आणि सगळं ॲप तिथं दिले आहेत आणि व्हिडिओ कधी येणार आहे काय सर्व अपडेट तुम्हाला तिथं भेटून जाईल. त्यामुळे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचं आहे. आणि जे काय आता आपण या व्हिडिओमध्ये जे काही बीटमार्क आणि शेकीपीठ वापरलेलं आहे ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, ते ओपन करून घ्यायचं आहे. रेड मोशनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर आता काय करायचं, सर्व इथून बीटमार्कला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून परलक्ष सेक्शन क्लिक करायचं, खाली इथं मीडियामध्ये जायचं आहे. जे तुम्हाला फोटो वापरायचा आहे तर मी डेमोसाठी हा फोटो वापरलेला आहे, तर तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं, आता या फोटोला आपण शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. वाढून गेल्यानंतर काय करायचं आहे, या फोटोवर क्लिक करायचं आहे. जे काय वर दोन लेअर दिसतील म्हणजे सॉंगच्या वरी अशा प्रकारे घेऊन यायचं आहे आणि 4.8च्या बिटला येऊन इथून एकदा कट मारायचा आहे अशा प्रकारे. आणि डबल पुढे जायचं आहे 5.28च्या बिटला पण एकदा कट मारायचा आहे, म्हणजे आपल्या बीटप्रमाणे एकदा कट मारून घ्यायचा आहे या फोटोला. तर कट मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे, येताच आपण पलकच्या असे क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जे काही तुमच्या भागात तुम्हाला बॉर्डर दिलेलं आहे ती बॉर्डर ॲड करायची अशा प्रकारे. त्यानंतर इथं ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि लाईटिंगच्या याच्यात जाऊन या व्हिडिओला आपण अशा प्रकारे लाईटिंग मारून घ्यायची आहे. आणि आता या बॉर्डरला काय करायचं आहे, अशा प्रकारे आपण शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि आता शेकीपीठ द्यायचं आहे. त्यासाठी आपल्या शेकीपीठला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्व जे काही पहिलं फुटलं पीठ आहे ते इथून कॉपी मारायचं आहे. तर पहिल्या फोटोचा कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मेन बीट मार्काला आपल्याला ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे, म्हणजे असं लागून जाईल एकदम इशे हार्ड पद्धती जाऊ. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि जे काही शेकीपीठ आहे ते ओपन करायचं आहे. आणि आता इथून जे आता इथं दुसरा फोटो आहे तर ते दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करून हा इफेक्ट पण कॉपी मारायचा आहे. कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता हे पहिला फोटो संपल्यानंतर इथं दुसरा जे काही फोटो येत तर त्या दुसऱ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे बरोबर 4.8च्या बीटच्या पुढच्या फोटोला. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या शेकीपीठला ओपन करायचं आहे. तर आता इथून म्हणजे हे दोन फोटो संपल्यानंतर इथं वरी 3 लेअर दिसत असते, त्या लेअरवर अशा प्रकारे दाबून धरायचं आहे. दाबून धरल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसून जाईल, बघू शकता हे. तर यावर क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर इथं कॉपी नाव दिसेल, तर ते कॉपी 3 लेअर करून घ्यायचं आहे इथून. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मेन बीट मार्कर आपल्याला ओपन करायचं आहे आणि डबल येतं यावरच क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला दिसतच असेल, बघू शकता यावर क्लिक केल्यानंतर इथं पेस्टो नाव दिसत असेल, बघू शकता. इथं खाली मी दाखवतो, काही विषय नाही. तर हा इथं दाबायचं, या पेस्ट होऊन जाईल अशा प्रकारे. तर आता हे पेस्ट झाल्यानंतर काय करायचं, ह्या लेअरला आपण अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्या, वाढून अशा प्रकारे. तर हा वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर आता काय करायचं, शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा व्हिडिओ झाला काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा. तर भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.